सर का बाजू बैटरी वगैरह दे तो कुछ जाएगा मोबाइल दे ना 10 ml ले बस ये क्या उसका आता है ना ये बंद करो ना ये बंद करो नहीं वैसे चाहिए हाय बर का हां हे बिस्किट आहे तुझी हे दिसली का हां थांबा दिसली का दिसले मला मी तेच अगोदर बघितलं नाही नाही ती चालली पुढे घे उचलून हे दरवाजाच्या खाली त्या नाही त्याच्या खालच्या दरवाजा हे बघ ह्या दरवाजा खाली ह्या त्याच्या खालच्या का हा तेव्हा गेली तिकडे गेली इकडे येऊन हे काढायला लागणार आहे अरे हो ती त्यांना उचलायला सांगितलं असतं तर तुम्ही धरली असती बरोबर त्या साईडने जाऊन काढायला लागेल तिकडे जायला जागा आहे का तुम्हाला बॅटरी कुठे आहे तुमच्या मोबाईलची लाईट लावा ना सामान निकालो चल ओ बैठे बैठे ना हे देखा आपको सगळं कितना बड़ा सिर्फ बोल सचिन कल्ला मत करो कल्ला मत करो ह्यात तर नाही ना गीत याच्यात नाही पण याच्यात दिसेल ना याच्यात दिसेल भैया ये ले लो ये खींचो बहने ये वाला खींचो नका झाड़ू दे हळूच जा चला काही नाही काय घाबरत तुम्ही दाबी नाही ती
वर्कशॉपचं नाव सांगा मला. इथे आलो आपण MIDC गुलाडीमध्ये आणि चौधरी फर्निचर म्हणून हा भाग आहे, वर्कशॉप आहे चौधरींचा. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्यांनी बरंचसं सामान म्हणजे न लागणारं आपण जे म्हणतो त्या ठिकाणी बरंचसं म्हणजे फार वापरत नसलेलं सामान तिथे होतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक मोठा साप गेला आणि समोर तुम्हाला दिसतंय की बरंचसं आपल्याला सामान बाजूला करावं लागलं. आणि हा साप त्या ठिकाणी होता, समोर तुम्हाला दिसतंय तपकिरी रंगाचा हा साप आहे, धामण आहे. आणि कदाचित या ठिकाणी नेहमीसारखं आपण नमूद करतो की लाकडाचा एक विशिष्ट गंध असतो, भुसा वगैरे पडलेला असतं. आणि सगळं उचक वाचक करत असताना उंदीर भरपूर होते आणि उंदीर खाण्यासाठी अशा प्रकारचे साप येत असतात. तर हा जो धामण आहे याचं मुख्य भक्ष्य उंदीर आहे, त्याच्यामुळे त्याला रॅट स्नेक असं म्हटलं जातं. तर हा घराच्या आसपास शेतामध्ये तसं इंडस्ट्री एरियामध्ये अशा प्रकारचे साप सापडतात, कारण तिथे उंदीर जास्त असतात. आणि उंदरांचा खऱ्या अर्थाने कर्दंगाळ म्हटलं तर हा साप आहे, म्हणून याला रॅट स्नेक म्हणतात धामण. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की धामण हा विषारी साप आहे. हा विषारी साप नाही आहे, पूर्णपणे बिनविषारी साप आहे. मात्र त्या थोडेसे ॲग्रेसिव्ह साप असतात, त्याला पकडण्याचा किंवा कोणी मारण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय कडावरून चावा घेऊ शकतात. परंतु असं जरी झालं तरी हा पूर्णपणे बिनविषारी साप असल्यामुळे आपल्या जीविताला काही त्याच्यापासून धोका होत नाही. समोर तुम्हाला इथे दिसते बिनविषारीवरचा हा साप आहे. त्याला आपण सुरक्षित घेतो आहे दादामध्ये आणि नंतर मिश्रामध्ये याला पुन्हा सोडून देऊ. पण पुन्हा एकदा नमूद करतो की घराच्या आसपास घरामध्ये शेतामध्ये किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये अशा प्रकारचे साप मात्र आपल्याला नेहमी सापडतात. या ना आतमध्ये नाही दामी काय नाही इथे आपण नेहमीसारखे किट वापरले आणि या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यामध्ये. आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती आपण पहिला त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु जोपर्यंत आपण सापांना त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नसतं. म्हणून आपण जस्ट असता नुकताच रेसिव्हर जो साप आहे त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात किटचा वापर करून नंतर त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ. व्हरायटी पण सांगा ना त्याच्यामध्ये. धामण आहे. मारून घ्या हो. तेच करायचंय आता, मारायची ना त्याला. इथे आपण नेहमीसारखे किट वापरले आणि या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यामध्ये. आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती आपण पहिला त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु जोपर्यंत आपण सापांना त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नसतं. म्हणून आपण जस्ट असता नुकताच रेसिव्हर जो साप आहे त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात किटचा वापर करून नंतर त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ. व्हरायटी पण सांगा ना त्याच्यामध्ये. धामण आहे. मारून घ्या हो. तेच करायचंय आता, मारायची ना त्याला. संगमनेर MIDC येथील चौधरी फर्निचर यांच्या वर्कशॉपमध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.